ठाणे जिल्ह्यात 3 महिन्यात 2,39,000 मतदार वाढले। ठाणे जिल्ह्यात गेल्या 3 महिन्यात 2,39,884 मतदार वाढले। यात 31,310 नव मतदारांनी आपली नाव नोंदणी केली आहे। दरम्यान आता एकूण 66,32,404 मतदार ठाणे, कल्याण आणि भिवंडीचा खासदार ठरवणार असून यावर्षी मतदार नोंदणी मोहिमेला नागरिकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे। ठाणे लोकसभेतील ओवळा माजिवडा मतदारसंघात सर्वाधिक मतदारांची नोंदणी झाली आहे। यात एकूण 5,05,450 मतदार आहेत। कल्याण लोकसभा मतदारसंघात असलेल्या उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक कमी म्हणजेच 2,56,431 मतदार आहेत। ठाणे जिल्ह्यात नव मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला होता। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीचा अंतिम टप्पा पूर्ण झाला असून नव मतदारांच्या संख्येत वाढ झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। दरम्यान ठाणे जिल्ह्यात पुरुष मतदार 35,72,739 असून महिला मतदार 30,58,370 आहेत। जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात एकूण 856 तृतीयपंथीयांना मतदार असून 35,560 दिव्यांग मतदार आहेत, तर 85 पेक्षा जास्त वयोगट असलेले एकूण 59,000 मतदारांची नोंदणी आहे। लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे। दरम्यान 27, 28 एप्रिल आणि 1 मे रोजी सुट्टी असल्याने उमेदवारांना फक्त 5 दिवस अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार आहे। अर्जाची छाननी 4 मे रोजी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ही 6 मे असणार आहे। 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झालेला आहे। आपल्या जिल्ह्यामधल्या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये 23 भिवंडी, 24 कल्याण आणि 25 ठाणे या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या दिनांक 26 एप्रिल पासून नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत। ते 3 मे पर्यंत स्वीकारले जाणार आहेत। त्याचा सविस्तर कार्यक्रम आपल्या मार्फत प्रसारित करण्यात आलेला आहे। भारत निवडणूक आयोगाने तो प्रसारित केलेला आहे। नामनिर्देशन पत्र सादर करायचा अंतिम दिनांक 3 मे आहे। छाननी 4 मेला होणार आहे। 6 मे पर्यंत ते विड्रॉल केलं जाणार आहे आणि 20 मे हा मतदानाचा दिवस असणार आहे। या मतदानासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असून जिल्हा प्रशासनाच्या मार्फत आवश्यक असलेली मतदान केंद्र, मतदानासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ, मतदानासाठीची मतदान यंत्र, मतदार याद्या या सर्वांची पूर्णपणाने चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। साधारणपणे आपल्या जिल्ह्यामध्ये 6,592 इतकी मतदान केंद्र आहेत। या सगळे मतदान केंद्राची तपासणी करण्यात आलेली आहे। या सगळ्या मतदान केंद्रावर ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीजची उपलब्धता करून देण्यात येत आहे। या मतदान केंद्रासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ 31,000 च्या आसपास 31,000 आहे। त्याशिवाय वेगवेगळ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काम करणारे जे कार्यालय आहेत त्यामध्ये 11,000च्या आसपासचा मनुष्यबळ काम करतोय। तर एकत्रितपणानं जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये काम करणारं मनुष्यबळ विचारात घेतलं तर साधारणपणे 42,900 इतकं मनुष्यबळ याच्यामध्ये काम करते। निवडणुकीच्या कामामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामामध्ये काम करते। निवडणुकीच्या संदर्भामध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी एक मोठा विषय असतो आणि त्या विषयाच्या अनुषंगानं आवश्यक असलेल्या फ्लाइंग स्क्वॉड, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम, VST, VBT या सगळ्यांची पूर्णपणे तयारी झालेली आहे। जिल्हा प्रशासन त्या अनुषंगानं गेल्या महिनाभरापासूनच पूर्णपणानं सज्ज झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये पूर्णपणाने ह्या ॲक्टिवेट झालेल्या आहेत। जे वेगवेगळी ॲप आहेत त्या ॲपचाही वापर, सी विजिल सारखा ॲप आहे, त्या सी विजिलच्या ॲपचाही मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये वापर होत आहे। आजपर्यंत 437 तक्रारी सी विजिलच्या मार्फत प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या निश्चितपणाने 100 मिनिटाच्या आत आपण त्याचा निपटारा करायचा प्रयत्न करत आहोत। इलेक्शन रिलेटेड सीझर मॅनेजमेंट सिस्टम हा एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचं टूल भारत निवडणूक आयोगानं निवडणूक यंत्रणेच्या हाती दिलेला आहे। यामार्फत अवैध पैसा, मद्य, नार्कोटिक्स किंवा या तत्सम पदार्थ, फ्रीबीज यांचं वाटप असेल तर ते इमिजिएटली कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत। यामध्ये आवश्यक असलेल्या इन्कम टॅक्स, GST, DRI ह्या सगळ्या यंत्रणांना रोपीन केलेलं आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या बैठका झालेल्या आहेत। जिल्हा स्तरावर बैठका झालेल्या आहेत, लोकसभा मतदारसंघाच्या स्तरावर बैठका झालेल्या आहेत। यामध्ये जे नामनिर्देशन पत्र दाखल करायचं आहे त्या संदर्भामध्ये जिथं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं कार्यालय आहे
तिथं साधारणपणे 100 मीटरच्या आत फक्त 3 वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. त्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्या 3 वाहनांच्या माध्यमातून किंवा अदरवाईज जास्तीत जास्त उमेदवार सोडून 4 व्यक्तींना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये प्रवेश असणार आहे. आणि या संदर्भामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्याचं अत्यंत काटेकोरपणानं अंमलबजावणी केली जाणार आहे.